झालेली आहे. आता या वाटणाचं कालवण बनवणार. मला एक काटा भेटलेला आहे. हॅलो फ्रेंड, मी आहे तुमची लाडकी महिमा. आज मी बनवणार आहे मच्छीचं कालवण. हे बघा, इथं मच्छी घेतलेली आहे, छोटे छोटे पीसेस. अजून इथं मसाले आहेत. इथं तिखट मसाला आहे, इथं गरम मसाला, इथं हळद आहे, अजून इथं मीठ आहे. अजून हे वाटण आहे. इथं कोथिंबीर, टमाटर, अद्रक, कांदा. आपण मटन, चिकन, अजून मच्छीसाठी ते वाटण बनवतो ते आहे. अजून इथं मच्छी धुवायसाठी पाणी ठेवलेलं आहे. या डब्यामध्ये तेल आहे. अजून मच्छीच्या कालवणाबरोबर भात पण आहे. झकास खायला. बाबू, तू खाणार? आता आहे मच्छीला धुवून घेते. आता मच्छी धुवून घेते. आहे, मी पण धुवणार. असं पिळून असं ठेव. मित्रांनो, मच्छी धुतलेली आहे. आता याच्यामध्ये मसाले टाकते. आता हळद टाकते, थोडीशी मीठ टाकते, गरम मसाला. आता याला असं हळद मीठ लावून मिक्सर ठेवून देते. मग मसाला भाजा घ्यायचा. आई आता एक जीव करते. बघू शकता, आता हिने हलवून घेतलेला आहे. आता आपण याला साईडला ठेवते. मॅरिनेट करायला ठेवणार. मित्रांनो, चूल चांगलीच पेटलेली आहे. अजून हे वाटण आहे ना, आता मी मम्मीला देते. मग मम्मी मिक्सर मध्ये टाकणार. आपल्याजवळ आता पाटण आहे ना, मग आम्ही कुठं गेल्यावर विकत पाट घेणार. आता याच्यामध्ये तेल टाकते. हे घे मम्मी, वाटण कर. आता तेल टाकते गरम व्हायला. मित्रांनो, आता हिने तेल टाकलंय. मित्रांनो, तेल गरम झालेलं आहे. अजून मम्मीनी इथं वाटण पण आणलंय, बघू शकता. आता हे वाटण झालेलं आहे. मित्रांनो, आता मच्छी फ्राय करायला टाकते. तेल पण चांगलं सुकलंय, बघू शकता. आता आईने सगळी मच्छी टाकली. आता याला 2 मिनिटानंतर उलट करणार. बघू शकता, आता याने उलट केलेलं आहे. करून घेते परतून. मित्रांनो, आम्ही ही मच्छी का फ्राय करतोय, कारण की आम्ही असेच कालवणामध्ये टाकली तर असे बिलबिलीत होणार ना, म्हणून आम्ही फ्राय करतोय. मग फ्राय करून टाकल्यावर हे असं कडकपणा आला असणार. भाताबरोबर खायला चांगली वाटणार. आम्ही काय जास्त फ्राय करणार नाही, फक्त नॉर्मलच करणार आहे. आता हे झालेलं आहे, मच्छी परतून झालेली आहे. आता हे काढून घेते. फ्राय झाले. आता आई काढून घेते. हलकी फ्राय झालेली आहे. आता या वाटणाचं कालवण बनवणार. आता मच्छी काढून घेतलं ना का मग आपण ह्या तेलात वाटण टाकू. बघू शकता, इथं वाटण पण आहे. आता याने काढून घेतलेले आहेत. एक आहे अजून, लास्ट पीस. आता हे आहे ना, यात आता परत आपण मसाला टाकू. मित्रांनो, आता याने तेल टाकलंय. त्याला उकळी आली ना तर मग आता वाटण टाकते. मित्रांनो, बघू शकता, आता याने कढीपत्ता टाकलेला आहे. तुम्हाला आवाज येतच असेल. कढीपत्ता आता चांगली भाजली. आता वाटण टाकते. वाटण टाकलं ना, परतून घेऊन मग मसाला टाकते. तिखट मसाला आहे.
हळद थोडी टाकते, गरम मसाला, तिखट, मीठ. हे परतून घेते आता. आता चांगला भाजला मसाला ना, का मग मी कालवणाला पाणी त्यात टाकते. मित्रांनो, आता आईने मसाला टाकलेला आहे. आता आई बघू शकता, आता मसाला पण चांगला भाजला. अजून तेल थोडं थोडं सुटायला लागलंय. आता परतून घेते आणि पाणी टाकून घेते. आता आईने परतून घेतलेला आहे. आता मी यात पाणी टाकते. आता ही कालवणासाठी पाणी टाकते. आता ह्याच्यानंतर मच्छी टाकणार. आता ना उकळी येण्यासाठी झाकून ठेवते थोडा वेळ, 2 मिनिट. मित्रांनो, कालवण झाल्यावर मी तांदूळ धुणार. मित्रांनो, आताही बघते की कालवण झाले का नाही. कर 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 असा आता आवाज बघते येतोय. मी कालवण झालंय का नाही. झालं असलं का मच्छी टाकते. आता मच्छी टाकते. मित्रांनो, कालवण आता झालेलं आहे. आता ही मच्छी टाकते. आता मच्छी टाकून घ्यायची. आता आईने मच्छी टाकली. सगळं भरलंय. बरोबर. मित्रांनो, कालवण झालेलं आहे. आता मी भात धुवून घेते. आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलंय. धुवून घ्या. असं धुयाचं चांगलं स्वच्छ. पाणी टाकायला काही ओटू होते. बघू शकता तिथं बुलबुलही आहे त्यात. अजून एकदा टाक थोडं पाणी. धु थोडंसं टाक. आता धु स्वच्छ धु पटपट. आता कालवून झालेला ठेवायचं. आता आपण दुसरी टाइम धुतोय भात. बस बस. आता भात धुवून झालेला आहे. आता मी ह्याच्यामध्ये पाणी टाकते. बस 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 बस. हां, आता पाणी ठेवून आता मी भात खाली ठेवते. त्यावर तांदूळ ठेवा. हां, आता कालवण उतरून खाली घेते. ठेव आता तांदूळ. आता मी तांदूळ ठेवते. पाणी टाक. टाक अजून थोडं टाक पाणी. हां, बस. मित्रांनो, आता आई कालवणामध्ये कोथिंबीर टाकते. आता मीठ टाकून घेते भातात. उकळी येण्याकरता भात झाकून ठेवते. मित्रांनो, जाळ लागलेला आहे. आज आईने मच्छीच्या कालवणावर कोथिंबीर टाकले. भात झाला तर आम्ही खायला बसणार. मित्रांनो, भात झालेला आहे. आता टक 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 आता आवाज येते. आता आई काढून बघते की झालाय का नाही. आता बघते काढून. भात झालेला आहे. मित्रांनो, फुगून आले आता भात. आता आम्ही जेवायला घेतोय. आता खाली उतरून घेतलाय. मित्रांनो, आता आम्हाला भात आणि मच्छीचं कालवण वाढते. अजून इथं हे दोघं आपल्याला भात पोरांना वाढून पाहुणे देते. आल्यात. हे दोघं बिना मेहनतीचे खायला. आता भात वाढून देते दोघा तिघाला बी. मित्रांनो, आता आई आम्हाला भात वाळते. त्याच्यानंतर कालवण वाळणार.
बघा कालवून. मित्रांनो आता आम्हाला कालवण वालते बघू शकता. पहिल्या ताटामध्ये कालवण टाकलेलं आहे मच्छीचं. आता हे दुसऱ्या ताटामध्ये टाकते. आई जास्त कालवण वालते. जास्त कशाला? आता आम्ही टेस्ट करून बघणार की कसं झालंय. महिमा बघा आता टेस्ट करून कसं झालंय. मला बघा खावा. आता मी खाऊन बघतो की कसं झालंय. मला एक काटा भेटलेला आहे. महिमा कसं झालंय? मित्रांनो चांगलं झालंय. कसं झालंय? चांगलं. जोरात बोलावं जरा. आम्हाला ऐकायासारखं बोलूस. बाबू छान झाले ना बाळा. मित्रांनो तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका.